नमस्कार, मी पेत्री सराफेन सुवर्णकार आपलाच हक्काचा सोनार आपल्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. आज दिनांक आहे 18 जानेवारी 2026 सकाळी 11:30 वाजलेले आहेत. सकाळी मी स्टोरी टाकली होती इंस्टाग्रामला की आज नवीन अपडेट येणार आहे. ती नवीन अपडेट अशी आहे की बऱ्याच ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की वेगवेगळ्या ॲपवर वेगवेगळे भाव दाखवत आहेत सोन्याचे चांदीचे. काही ठिकाणी चांदी 292 दाखवत आहेत, काही ठिकाणी 290, 288, काही जण 282 सुद्धा दाखवत आहेत. तर ही अनसर्टिनिटी कशामुळे दिसते नेमकं? तुम्ही पाहत असताना की तुम्ही नुसतं जाताय सोनाराकडे भाव बुक करताय, पण तुम्ही त्याची फिजिकल डिलिव्हरी घेताय का हे एकदा मुद्दा पाहायला पाहिजे. आता सोमवारच्या इथं ते फिजिकल डिलिव्हरीचं जरा वेळ बाजूला ठेवू तर विषय राहिला सोमवार ते शनिवारपासूनच्या आठवड्याचा चांदीच्या आणि सोन्याच्या भावाचं काय होऊ शकतं. तर त्या त्याच्यामध्ये ह्या पुढच्या आठवड्यामध्ये चांदी सोन्याच्या भावाचं असं होऊ शकतं की तुम्हाला नॉर्मल करेक्शन दिसू शकतं चांदीमध्ये आणि सोन्यामध्ये. ते करेक्शन म्हणजे कसं, चांदी 2,92,000 आज आहे लाईव्ह 2,92,000 आणि सोनं 1,46,000 रुपये. तर चांदी तुम्हाला 2,78 ते 2,80 पर्यंत एक नॉर्मल करेक्शन देऊ शकते आणि सोनं 44,500 पर्यंत 1,44,500 पर्यंत करेक्शन देऊ शकतं. पण त्याच्यामध्ये असं कोणी करू नका. मी दर व्हिडिओमध्ये तेच सांगतो की आत्ता मी 2,92 मध्ये विकतो आणि 2,78,80 मध्ये परत घेतो. असं कोणी करू नका, कारण ज्यावेळेस तुम्ही तसं करता त्यावेळेस तुमचा लॉस होतो. एक कशामुळं की तुम्ही ज्यावेळेस परत कमी याचे सोनं घ्यायला जाता त्या दिवशी सोनार लोक सांगतात की चांदी अवेलेबल नाही आहे, सध्या अवेलेबल नाही आहे, वर बुकिंग क्लोज आहे. त्या टायमाला तुमचा लॉस होतो आणि तुम्हाला परत दुसऱ्या दिवशी तुम्ही जेव्हा चांदी घ्यायला जाता त्यावेळेस 2,92, 2,94 भाव झालेला असतो. आणि ह्या आठवड्यामध्ये तुम्हाला चांदीचा भाव किती दिसू शकतो? या आठवड्यामध्ये नाही, या मंथ एंड पर्यंत तुम्हाला चांदी 3 लाख क्रॉस दिसणार आहे, म्हणजे 96 अंश चांदी क्रॉस दिसणार आहे आणि सोनं तुम्हाला 1,47,800 क्रॉस दिसणार आहे. कुणी चांदी विकून सोनं विकून परत खरेदी करतो असा विचार करू नका. आहे ते होल्ड ठेवा. धन्यवाद.